नागपूरमध्ये आरएसएस आणि भाजपच्या समन्वय समितीची सकाळपासून बैठक सुरू आहे। संध्याकाळी 6 पर्यंत ही बैठक चालू राहणार आहे। 4 तास झाले। सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये खलबतं सुरू आहेत। बैठकीला विदर्भातील भाजपचे सर्व आमदार आणि खासदार हे देखील उपस्थित आहेत। नागपुरातील रेशीम बागेतील हेडगेवार स्मृती भवनामध्ये ही बैठक सध्या सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश मोहिते। मंगेश, 4 ते 5 तासांपासून सध्या आरएसएसच्या मुख्यालयामध्ये ही खलबतं सुरू आहेत। भाजपच्या प्रमुख नेत्यांबरोबर, आमदारांबरोबर, खासदारांबरोबर ही बैठक सुरू आहे। नक्कीच संघ आणि भाजप यांची समन्वय बैठक गेल्या 4.5-5 तासापासून नागपूरच्या रेशीमबाग येथील हेडगेवार स्मारक येथे सुरू असून आत्ताच थोड्या वेळात 4.5 तास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या बैठकीत होते आणि ते यावेळेस आता थोड्या वेळात पहिले ते निघाले। या बैठकीत संघ शताब्दी वर्ष कशा प्रकारे साजरे केले जाणार या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली। संघ परिवारातील विविध आयामाचे वृत्त निवेदन यावेळी करण्यात आले। त्यानंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत घर चलो अभियानातून आणि राज्य व केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या संदर्भात या योजना कशा लोकांपर्यंत पोहोचतील या संदर्भात भाजप कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले या सुद्धा यावेळी चर्चा झाली आणि केंद्र आणि राज्याच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचून त्याबद्दल नागरिकांना जास्तीत जास्त माहिती देण्यात यावी असं याच्यात चर्चा झाली आहे। संघ शताब्दी वर्ष असल्याने या बैठकीत पंचपरिवर्तनवर सुद्धा चर्चा करण्यात आली आहे। सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्य, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण आणि संस्कृत भाषेचा कसा प्रचार व प्रसार या विषयावर वेगवेगळ्या बैठकीत मंथन केले गेले। त्यानंतर युवा संवाद, घर चलो अभियान यासारखे पुढील कार्यक्रम यावेळी या ठिकाणी चर्चा करण्यात आली। गेल्या 4.5-5 तासापासून रेशीमबाग येथे ही स्वयंभर बैठक सुरू असून थोडा वेळ पहिले 4.5 तास देवेंद्र फडणवीस या बैठकीत उपस्थित होते आणि त्यानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी या इथून रेशीमबाग येथून पुढील कार्यक्रमासाठी निघाले आहे। अगदी अगदी धन्यवाद मंगेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।